सो हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आजचा आपला नवीन ब्लॉग असणार आहे कोकणातला. सो आज आम्ही सगळे घरचे मिळून जाणार आहोत आपल्या कोकणात गावी म्हणजे चिपळूणला. कारण 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 गाईज शिमगा जवळ आला आहे आणि म्हणूनच त्यानिमित्ताने सहपरिवार सहकुटुंब आम्ही सगळे मिळून कोकणात जाणार आहोत. एवढी एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्येच. मम्मी पप्पा भाऊ मी बहीण तर एवढी एक्सायटेड होती की ती आज रात्री आमची गाडी होती पण ती काल संध्याकाळच्या ट्रेनलाच निघून गेली. नाही तसा नाही, ॲक्च्युली छोटा सीन झाला. काय झालं, आम्हा 5 जणांची मी एस टीची तिकीट काढली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे गाईज, शिमगा असो किंवा गणपती असो, एस टी ट्रेन्स प्रायव्हेट्स अगदी बुकिंग भेटत नाही, ते पटकन फुल होतं. बट लक बाय चान्स मला भेटलं. मी खूप आधीपासून बघत पण होतो त्यामुळे मला भेटलं आपल्या गोंदवली स्टॉपवरूनच. सो वी आर लकी. बट मी फक्त 5 जणांचंच बुकिंग केलं आणि रिसेंटली मला एक 10 दिवसाआधी माझी सिस्टर, माझी कझन सिस्टर, आमच्या काकांची मुलगी जान्हवी, तिचा मला फोन आला होता की दादा शिमग्याला कसा जाणार आहेस काय. आणि मी म्हटलं यार जानूला तर मी विसरलो, म्हणजे तिचं तिकीट काढायचंच विसरलं होतं. इथेच बसले ती. बट ती अपसेट नाही होणार आहे. आता तिची जायची इच्छा आहे, तिला घेऊन जायचं म्हटल्यावरती मी म्हटलं थोडा वेळ थांब, काहीतरी मी मॅनेज करतो. तुम्हाला माहिती आहे कोकणी माणूस जायचं म्हटलं काय ना काहीतरी मॅनेज होणारच आपल्याकडून. सो मी बहिणीला म्हटलं की तू पुढे जातेस का, तर म्हणून तिने काल संध्याकाळी रत्नागिरी पॅसेंजरने ती पुढे गेली आणि तिच्यासोबत अवनी देखील, माझ्या आत्तीची मुलगी, ती देखील रेडी झाली. म्हटलं तिला पण घेऊन जा, आम्ही जानूला आमच्या तिकीटमध्ये ॲडजस्ट करतो. आता जानू आमच्यासोबत येणार आहे. आत्ता आमची 9:30ची बस आहे गोंदवली स्टॉपवरून. सो सगळी तयारी वगैरे झाली आहे आणि सगळे एक्सायटेड आहेत. मी तर एवढा एक्सायटेड आहे, माझ्याकडून चूक झाली की मी तिची तिकीट नाही काढलेली ॲक्च्युली. पण ठीक आहे. आणि माझ्या एक्साइटमेंटचं अजून एक रिझन आहे, वेट सांगतो. जानू तो बॉक्स दे ना. सांगतो हे पहा गाईज, दिसतंय का? अरे यार वेट हे पहा गाईज, मी ऑर्डर केलं आहे DJI Osmo Action 5 Pro. माझी खूप आधीपासून इच्छा होती की हा माझ्याकडे असावा बट तो मला भेटत नव्हता आणि अगदी मी दिवाळीपासून बघत होतो. बट लकीली तो मला आत्ता भेटला आहे. त्याच्यामागे पण एक लांब स्टोरी आहे, बट मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला की काय झालं त्याचं. हा मी इंडियामध्ये नाही ऑर्डर केला ॲक्च्युली, हा मी ऑर्डर केला US वरून. कारण इंडियामध्ये तुम्हाला भेटत नव्हता इन द सेन्स की प्राईस खूप जास्त होती, माझ्या बजेटमध्ये नव्हता, आउट ऑफ बजेट होता. तर असंच माझा एक फ्रेंड आहे, ही इज इन जर्मनी नॉट इन US. तर आमचं बोलणं होत असतं. तर त्याला माहिती आहे की मी ब्लॉग वगैरे शूट करतो हल्ली, म्हणजे कन्सिस्टन्सी नाही आहे पण त्याला माहिती आहे की मी ब्लॉग वगैरे शूट करत असतो. तर तो मला समोरून बोलला की यार तुझ्या ब्लॉगमध्ये तू कॅमेराज वगैरे काही यूज करत नाहीस का. म्हटलं हां, म्हटलं घ्यायचं आहे मला. तर त्याने समोरूनच मला विचारलं की यार माझा एक फ्रेंड आहे US मध्ये, तर तिकडे आता ऑफर चालू आहे. डिसेंबरमध्ये आय थिंक ऑफर चालू होती, ब्लॅक फ्रायडे नावाची, म्हणजे ब्लॅक फ्रायडेला ऑफर असते त्यांच्याकडे. तर त्याने मला बोललं की तुला हवा आहे का, तर मी त्याला सांगितलं मला हाच प्रोडक्ट हवा आहे आणि त्याने पण तेच नाव घेतलं. म्हणजे काय कॉन्फिडन्स होता की म्हणजे मी एवढं मॅनिफेस्ट केलं होतं आणि मला तेच भेटलं. तर त्याला पटकन बोललो तू बुक करून टाक आणि तो फिरून म्हणजे डिसेंबरला बुक केलं आहे, मला आत्ता भेटतो आहे. पण ठीक आहे, लेट का होईना पण भेटतो आहे मला. शिमग्याच्या निमित्ताने जे काही शूट करणार आहे मी ते सगळं त्यात शूट करणार आहे आणि खरंच त्याला घेऊन खूप एक्साइटमेंट आहे. आत्ता वाजलेत 8:30 आणि 9:30ची बस आहे आमची. सगळं पॅकिंग वगैरे, बॅग्स वगैरे भरलेले आहेत आणि थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. सो बाकीचे अपडेट मी तुम्हाला त्या कॅमेऱ्यानेच पुढे देणार आहे आपल्या गोंदवली बस स्टॉपला. सो गाईज बी विथ मी. आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्यामुळे तो मी पार्टली डिवायडेड करणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. जे काही मी सगळं काही शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे, काहीही मिस करणार नाही आहे होपफुली. सो आय होप तुम्हाला मजा येईलच. चला तर मग थोड्या वेळाने आम्ही निघू आणि पुढचे अपडेट्स मी तुम्हाला तिकडेच देईन. ओके चलो बाय. चाले वाजले 9, निघायची तयारी ऑल डन. सो गाईज आता सगळे निघतो आम्ही, पुढे भेटूया. तुम्हाला पुढचे अपडेट्स तिकडे देतो. झालं निघायचं हां. अरे सामान लोड झालंय. चला आपण पण निघूया. रिक्षा गेले,
रिक्षा दुसरी तिसरी कोणाची नाही, आपलीच आहे भाईंची. सो गाईज आपण आपल्या गोंदवली बस स्टॉपला आलेलो आहोत. हा आपला गोंदवलीचा बस स्टॉप आहे. गाईज यू वॉन्ट बिलीव्ह तेवढी गर्दी आहे ना. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की गणपती आणि कोकणाला लोक जातात, पण एवढी झाडून जातात. ती गर्दी बघा तुम्ही फक्त. सिरियसली म्हणजे एक वेगळी वाईब येते. आणि इथे आहोत मम्मी, जानू, पप्पा, सगळं सामान आहे. आणि आमची एस टीची बुकिंग आहे, बट एस टी अजून आली नाही. होप सो की येईल ती 20 मिनटात. आम्ही तर टाईम टू टाईम आलो आहे परफेक्ट. पप्पा कुठे येईल? गाडी बघतात आहे. काही सिरियसली सांगू, ट्रॅफिक एवढा आहे ना, गाडी काय लवकर येणार नाही. गाडीची वाट बघायला लागणार आहे. फायनली शिमग्याला चाललो. एक वेगळीच एनर्जी आहे, वेगळीच वाईब आहे. खूप मजा येणार आहे. आता सध्या तर मी काही शूट करणार नाही, गाडीत बसल्यानंतरच शूट करेन. सो पुढचं शूट मी गाडीतच करेन. हा आमचा गोंदवलीचा बस स्टॉप. आणि गर्दी बघा बाबा बाबा. चला मी आता जातो आणि जरा बघतो एस टी कुठे दिसते का. सो गाईस जस्ट गाडीत बसलं. मी आणि जान मागे बसलो, बाकी सगळे पुढे. अंकू आहे, पुढे पप्पा आहेत. आणि आम्ही लिटरली टायरवर बसलो. आता हळू प्रवास सुरू होईल. पुढे काही शूट करण्यासारखं असेल तर मी एक्झॅक्टली दाखवा. काय तर मला झोप आले, मी झोपणार. झोप आले बघ ना, चेहरे बघ ना. चेहरे बघ ना. तर झोपूया, डायरेक्ट जेवायला उठूया. गाडी थांबली तर बाय. हॅलो गाईस, टी पितोय. जस्ट माळला आलो आहे. लिटरली सांगतो, असला डोळा लागला तो माळल्याहून उघडला आहे. म्हणजे गाडीत कुठे बाहेर पडलो पण नाही. फक्त भाकरी कढली जी काय आणली होती मम्मीने बनवलेली. आणि माळला थांबलो. आता गाडी सध्या CNG भरायला गेली आहे. आता इथे 15-20 मिनटं जातील अँड देन मग गाडी आल्यावर निघू. खरं सांगू तर इकडे थंडी पण आहे. मी फक्त कानटोपी घातले. पटेलीमध्ये काय जॅकेट विकेट घेऊन नाही आलो. भाऊ तर घेऊन आलाय. बाकी सगळं आहे तिथे चहा वगैरे पितात आहे. हे महाड डेपो. या चहा पिऊया. मला खूप भूक लागली होती आणि इथे येऊन काकांकडे गरमागरम ऑमलेट पाव भेटले. तो एन्जॉय करतो.
पळून आले आणि आत्ताच जागा झालो मी आणि जवळजवळ सगळी गाडी रिकामी झाली. बट आम्ही पुढे कोंडमाळ्याला उतरणार आहोत. आता आम्ही पण युजली चेपळूनलाच उतरतो आणि भाई काका इकडे आम्हाला घ्यायला येतो. सो सगळे आताच जागे झालो आहे. गाडी रिकामी झाली आणि लोक आता चला आता थोड्या वेळानंतर आपण पण उतरू. फायनली उतरलं गाईस. अरे बाप रे. चला आता सामान चला. खूप लेट झाला. ठीक आहे. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. सो आता वाजले दुपारचे 2. सगळं जेवण वगैरे आवरून झालेलं आहे. सगळ्यांची जेवणं झालेली आहे. ॲक्च्युली मी सकाळी शूट करणार होतो बट सकाळी आमची गाडी खूप लेट झाली. म्हणजे इनफॅक्ट आम्ही येणार होतो 4 वाजता बट आम्हाला वाजले 7:30 घरी येईपर्यंत. आणि सगळेच खूप थकले होते. घरी आलो, आवरावर वगैरे चालू होती. मम्मीने जेवण वगैरे सगळं बनवलं होतं. तिची तयारी चालू होती. आल्या आल्या तिचं जे काय आवरावर साफसफाई वगैरे ते सगळं चालू होतं. आणि ती पण आता आराम करते. तिला बोललो तू पण आता थकली असेल तर झोपून घे थोडा. आणि बाकी सगळे पण झोपले आहेत. मी जस्ट बसलो होतो असंच. आणि गाईस काल रात्री धावपळ एवढी झाली की मला जास्त काही शूट करता आलं नाही. पण जे काही मी शूट केलं आहे ते ॲक्च्युली मोबाईलने शूट केलं आहे. ॲक्शन 5 प्रोने नाही शूट केलं. ॲक्शन 5 प्रो मी आत्ता ऑन केलं आहे आणि आत्ता जे रेकॉर्डिंग मी करतो आहे ते ॲक्शन 5 प्रोने करतो आहे. कारण काल मी डिव्हाइस ॲक्टिवेट केला नव्हता. तो आज येऊन आत्ता जस्ट ॲक्टिवेट केला आहे. आणि रेकॉर्डिंग तर खूप चांगलं होतं आहे. म्हणजे बऱ्यापैकी क्लिअरिटी, विजिबिलिटी म्हणजे मला थोडं हाताळायला वेळ लागणार आहे बट ठीक आहे, बघू कसं काय. आणि एक्स्ट्रीमली सॉरी की मला ॲक्शन 5 प्रोने कालचा प्रवास शूट करता आला नाही. बट यापुढे जे काही मी व्हिडिओ शूट्स करणार आहे ते ह्यानेच करणार आहे आणि तुम्हाला सगळे प्रॉपर व्हिडिओज वगैरे ह्याचेच बघायला भेटणार आहे.